मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आता 2 महिने पूर्ण झालेत आणि या संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणामध्ये पोलीस CID सह वेगवेगळी पथकं तपास करतायत। मात्र हत्येतील एक आरोपी कृष्णा आंधळे अजूनही पोलिसांना सापडलेला नाहीये। हत्या प्रकरणानंतर याचे पडसाद राज्यभर उमटले, आंदोलनं झाली, मात्र देशमुख कुटुंब अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहे। 9 डिसेंबर 2024 ला संतोष देशमुखांचं अपहरण करून हत्या करण्यात आली होती। त्यानंतर महाराष्ट्रामध्ये एकच संतापाची लाट उसळली। एक आरोपी कृष्णा आंधळे जसं की सांगितलं तो अजूनही फरार आहे आणि या प्रकरणामध्ये देशमुख कुटुंबासह वेगवेगळी लोक जी आहेत ती लढा देत आहेत। या प्रकरणात ती मैदानावरती उतरलेली आहेत। मात्र खऱ्या अर्थानं हे जे प्रकरण आहे ते उचलून धरलं ते भाजपचे आमदार सुरेश धस आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी। अनेक आरोप या प्रकरणामध्ये केले गेले, वेगवेगळे लोक या प्रकरणामध्ये समोर आली। यामध्ये खास करून मंत्री असलेले सध्याच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री असलेले धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे। संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणामध्ये आपण जर बघितलं तर 9 डिसेंबर 2024 ते आज 2 महिने पूर्ण झाल्यानंतर अनेक प्रश्न लोकांना पडू लागलेले आहेत, तसेच प्रश्न आम्हाला सुद्धा पडलेले आहेत। तर या 2 महिन्यामध्ये असे कोणते प्रश्न आहेत की ज्या प्रश्नांची उत्तरं 2 महिने उलटूनही अजून देखील मिळालेली नाहीयेत, या संदर्भामध्ये आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी निलेश, आपण बघताय मुंबई तक। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये हे जे प्रश्न आम्हाला पडलेले आहेत तसेच प्रश्न आपल्याला सुद्धा पडले असतील तर ते आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, त्याची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न आम्ही नक्की करू। आपण या प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम जो आहे तो थोडक्यात जाणून घेऊया। 9 डिसेंबरला संतोष देशमुखांचं अपहरण केलं आणि छळ करून त्यांची हत्या केली गेली। या संदर्भामध्ये आपण जर बघितलं तर सुरेश धस असतील किंवा वेगवेगळे रिपोर्ट समोर आले तर कशा प्रकारे किती क्रूरपणे संतोष देशमुखांची हत्या झाली याचे संदर्भ समोर आले, हे ऐकून अंगावर काठा उभारल्याशिवाय राहत नाही। आणि 9 डिसेंबरला हत्या झाल्यानंतर 10 डिसेंबरला या प्रकरणामधील 2 आरोपींना अटक करण्यात आली। जयराम चाटे आणि महेश केदार हे ते 2 आरोपी होते। त्यानंतर 11 डिसेंबरला तिसरा आरोपी प्रतीक घुलेला रांजणगावमधून अटक करण्यात आली आणि 11 डिसेंबरलाच आवादा पवनचक्की खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेवरती गुन्हा दाखल करण्यात आला। 13 डिसेंबरला संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये बीड बंदची हाक करण्यात आली। त्यानंतर 14 डिसेंबर 2024 ला केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन, जे की या प्रकरणामध्ये खूप चर्चेत आले होते, त्यांना सक्तीच्या रजेवरती पाठवण्यात आलं आणि 14 डिसेंबरला या प्रकरणामध्ये विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पडसाद उमटले। याच अधिवेशनात आपल्याला आठवत असेल की सुरेश धसांनी हे प्रकरण खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाजवलं आणि गाजवलं आणि त्यानंतर खूप मोठ्या प्रमाणामध्ये या प्रकरणाची चर्चा राज्यभरात झाली। 18 डिसेंबरला या प्रकरणातील एक महत्त्वाचा आरोपी ताब्यात घेण्यात आला आणि तो आरोपी म्हणजे विष्णू चाटे। विष्णू चाटेला 18 डिसेंबरला या प्रकरणात अटक करण्यात आली आणि 21 डिसेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आदेशानं पोलीस अधीक्षक बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची बदली करण्यात आली आणि 21 डिसेंबरला नवनीत कावंत यांची बीडच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली। 24 डिसेंबरला आवादा पवनचक्की प्रकरणामध्ये म्हणजे खंडणी प्रकरणाचा तपास जो आहे तो CID कडे वर्ग करण्यात आला आणि या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड हे नाव समोर आल्यानंतर वाल्मिक कराड जो आहे त्याच्या अटकेसाठी आंदोलनं केली गेली आणि त्यानंतर 31 डिसेंबरला वाल्मिक कराड हा पुण्यामध्ये CID ला शरण आला। त्यावेळेस आपण बघितलं असेल की मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा झाल्या होत्या की वाल्मिक कराडला कसं पकडलं जाऊ शकत नाहीये आणि शेवटी वाल्मिक कराडला पोलिसांनी पकडलं नाही, तो स्वतःच शरण आला आणि 4 जानेवारी 2025 ला म्हणजे जवळपास 1 महिन्यानंतर या प्रकरणातला जो मुख्य आरोपी मानला जातोय तो म्हणजे सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला पुण्यामधून अटक करण्यात आलं। 11 जानेवारीला म्हणजे तब्बल 1 महिन्यानंतर देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींवरती मकोका लावण्यात आला। आता आपण जर बघितलं तर जवळपास 2 महिने या प्रकरणामध्ये पूर्ण झालेले आहेत आणि या प्रकरणात आतापर्यंत तिथं मस्साजोगला जाऊन देशमुख कुटुंबियाला अनेक नेत्यांनी वेगवेगळ्या लोकांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेतली, त्यांची सांत्वना केली आणि त्यांना वेगवेगळी आश्वासनं सुद्धा दिली। आता
या प्रकरणामध्ये असे अनेक प्रश्न आहेत, जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की यामध्ये अनेक प्रश्न आहेत ज्याची अजूनही उत्तरं मिळालेली नाही आहेत. यातला सर्वात महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो वारंवार उपस्थित केला जातोय तो म्हणजे या प्रकरणातला एक आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे. कृष्णा आंधळे कुठे आहे, कृष्णा आंधळेचं नेमकं झालंय काय, यावरून वेगवेगळे प्रश्न आणि वेगवेगळे तर्कवितर्क केले जात आहेत. काहींनी तर असा सुद्धा तर्क व्यक्त केला आहे की कृष्णा आंधळेचा खून झालेला असावा. त्यानंतर या प्रकरणातला दुसरा जो महत्त्वाचा प्रश्न आहे तो सुद्धा वारंवार उपस्थित केला जातो आहे आणि ज्याचंही उत्तर अद्यापपर्यंत मिळालेलं नाही आहे, तो म्हणजे या प्रकरणात अटक केलेला आरोपी विष्णू चाटेचा मोबाईल अजूनही का सापडलेला नाही आहे. आपल्याला माहिती आहे या प्रकरणामध्ये विष्णू चाटेच्या मोबाईलवरूनच वाल्मिक कराडशी त्या दरम्यान म्हणजे हत्येच्या दरम्यान चर्चा झाली होती, अशा प्रकारची माहिती समोर आली होती, असे आरोपसुद्धा सुरेश दसांनी वारंवार केलेले आहेत आणि ते सार्वजनिक प्लॅटफॉर्मवरती सुद्धा आपण बघितलेले आहे. यानंतर यामध्ये अनेक प्रश्न आहेत. यामध्ये वाल्मिक कराडला स्पेशल ट्रीटमेंट दिली गेली होती, यावरून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्न उपस्थित केले गेले होते. यामध्ये आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे या प्रकरणात आदी कराड आणि आता सुदर्शन गुन्हेला मुख्य आरोपी म्हणजे हत्येचा मास्टर माइंड जो आहे तो सांगितलं जात आहे आणि हत्येचा मास्टर माइंड वेळोवेळी का बदलला जातोय असा सुद्धा एक प्रश्न आहे, तो सुद्धा अद्यापही अनुत्तरित आहे. तपास या प्रकरणाचा जो आहे तो कुठवर आलाय याची सविस्तर माहिती अद्यापपर्यंतही समोर आलेली नाहीये आणि या प्रकरणामध्ये जर आपण बघितलं तर या प्रकरणाची माहिती देणं बीड पोलीस टाळत असल्याचंच दिसून येते. शिवाय यामध्ये आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे विष्णू चाटेला लातूर जेलमध्ये का पाठवण्यात आलं, त्याला लातूर जेल का दिलं गेलं, हा सुद्धा खूप महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो या प्रकरणामध्ये उपस्थित होतोय. आता यामध्ये एक महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो म्हणजे बीड पोलीस या प्रकरणामध्ये माहिती का देत नाहीये. तर विश्वसनीय सूत्रांकडून अशी माहिती मिळाली आहे की बीड पोलिसांचं असं म्हणणं आहे की CID आणि SITकडं हा तपास आहे, त्यामुळं आम्ही या प्रकरणामध्ये नेमकी काय माहिती द्यायची आहे, त्यामुळं असं सांगून ते आपली जी आहे ती बाजू स्पष्ट करतायत आणि जो बॉल आहे, जो चेंडू आहे तो CID आणि SITच्या कोर्टामध्ये टोलवताना ते दिसत आहेत. शिवाय यामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा देखील उपस्थित केला जातोय, जो सोशल माध्यमांवरती सुद्धा वारंवार आम्हाला सुद्धा वाचायला मिळतोय किंवा दिसतोय, तो म्हणजे गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस अजूनही मस्साजोगमध्ये म्हणा किंवा देशमुख कुटुंबियांच्या भेटीला तिथं गेले नाहीत. अर्थात यामध्ये देशमुख कुटुंब मुंबईत येऊन फडणवीसांना भेटलं, त्यांच्याशी चर्चा केली, त्यानंतर समाधानसुद्धा त्यांनी व्यक्त केलं होतं. मात्र देवेंद्र फडणवीसांनी घटना घडल्यानंतर तिथं जाणं टाळलेलं होतं. आणि यानंतर यातला आणखी एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे, जे की बीड जिल्ह्यातले महत्त्वाचे नेते मानले जातात, हे दोन्ही नेते देशमुख कुटुंबियांच्या अद्यापही भेटीला गेलेले नाही आहेत. आणि यामध्ये अशी माहिती मध्यंतरी समोर आली होती की पंकजा मुंडे यांचं देशमुख कुटुंबियांशी फोनवरती बोलणं झालेलं आहे. मात्र अजूनही फोनवरती जरी बोलणं झालं असलं तरी प्रत्यक्ष भेट मात्र मुंडे बंधू आणि भगिनींनी देशमुख कुटुंबियांची टाळलेली आहे. यासोबतच अनेक प्रश्न आहेत या प्रकरणामध्ये. आता 2 महिने उलटून गेलेले आहेत. स्पष्टपणे तपासाची दिशा कुठवर आलेली आहे हे अजूनही डोमेनमध्ये आलेलं नाही आहे, पब्लिक डोमेनमध्ये. त्यामुळं यावर बरेच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. आणि अर्थातच जसं की सुरुवातीला सांगितलं की या प्रकरणात आता 2 महिने उलटून गेले आहेत. देशमुख कुटुंबियासह महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये देशमुख कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी आंदोलनं झाली. स्वतः देशमुख कुटुंबातील मेंबर्स म्हणजे सदस्य असतील ते या प्रकरणामध्ये रस्त्यावर उतरताना दिसत आहेत. वारंवार ते पोलिसांच्या भेटी घेत आहेत, SITच्या भेटी घेताना दिसत आहेत. मात्र अजूनही 2 महिन्यानंतरही देशमुख कुटुंबियांना न्याय मिळताना मात्र दिसून येत नाही आहे. आपल्याला या संदर्भात काय वाटतं किंवा आपल्यालाही या संदर्भातील काही प्रश्न पडले असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.